मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज कापिल ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी भरघोस मताने हा विजय प्राप्त केलेला आहे। त्या निमित्ताने इथे कापिलचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच गावकरी आणि निवडून आलेले उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विजयाबद्दलच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। पंचायतीची निवडणूक झाली। निवडणुकीमध्ये थेट सरपंचाच्या निवडीमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने कल्पनाताई गायकवाड या चांगल्या बहुमताने सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत। कापिलमध्ये सत्तांतर झालेलं आहे आणि कापिलला या आमच्या माध्यमातून जे 24/7ची जी योजना कार्यान्वित झाली होती त्याला बघून लोकांनी या आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिलेला आहे। या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि ही आता मलकापूरला सुरू झालेली विजयाची जी आघाडी आम्ही उघडलेली आहे ती आता अशीच चालत राहणार आहे। ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा येईल त्यावेळेला हाच ट्रेंड कायम राहणार आहे। त्यामुळं लोकांनी विकासाला मत दिलेलं आहे। नुसत्या पैशाला आणि खोट्या थापांना लोक बोलणार नाहीत या निवडणुकीत सिद्ध झालं। गाव पातळीवरून काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय आणि त्या अनुषंगानं लोकसभेला नक्कीच याचा फायदा होणार हे दिसून येते। लोकसभेला तर काही आमच्या मतदारसंघामध्ये काही शंकाच नाही आहे। मागच्या वेळेला देशात विक्रमी मतानं एक आघाड्याचा उमेदवार निवडून आला होता आणि आता सुद्धा तशाच प्रकारचे मतदान होईल। परंतु तळागाळात लोकांची भावना जी आहे या सरकारच्या कामकाजाला कंटाळून लोक अगदी त्रस्त झालेले आहेत। त्याच्यात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब कापिलला झालेला आहे। माजी मुख्यमंत्री आणि आमदार आज ते पदावर आहे त्यांच्या सहकार्याने आजपर्यंत निवडून आलेले आहे आणि आज आमच्या गावात कोट्यांचा निधी दिलेला आहे। माझ्या काळातही मी पंचायत समिती सदस्य असताना कामं केलेली आहेत। बाबा तेव्हा खासदार त्यावेळेस पण भरपूर कामं केलेली आहेत आणि आता परत त्यांनी आणि सर्व गावांनी परत मला ही कामाची पावती बघून परत मला संधी दिली। सर्व गावांनी निर्णय घेतला की गायकवाड त्याशिवाय आम्हाला उमेदवार नको, त्याच पाहिजे। त्याशिवाय त्यांच्या मी सर्वांच्या इच्छेनं मी त्यांच्या इच्छेनं मी उतरले आणि सर्वांनी मला सहकार्य करून सगळ्यांनी मला निवडून दिली। प्रियंका पाटील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। कापिलच्या पंचवार्षिक निवडणुकीची आज निकाल जाहीर झालेला आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा भरघोस विजय झालेला आहे आणि आपल्यासोबत आहेत आता YZ इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक नितीन ढापरे सर आणि हे देखील या निवडणुकीचे उमेदवार होते आणि भरघोस मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत। तर पाहूयात हा विजय त्यांच्यासाठी कसा होता। सर्वप्रथम मी आमच्या कापिल गावच्या सर्व ग्रामस्थांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या आमच्या पॅनलला काका बाबा गट आणि आनंददादा मूर्ती गट या आमच्या एकत्रित पॅनलला तुम्ही विजयश्री मिळवून दिलेली आहे। साधारणतः गावात हे 20 वर्षानंतर झालेलं रूपांतर आहे। आजपर्यंत ही आमची कापिल ग्रामपंचायत अतुल भोसले यांच्या गटाकडे होती, परंतु गावामध्ये अशा गोष्टी विरोधात होत गेल्या की लोकांच्या विकास कामावर असलेला ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या विषयी लोकांची नाराजी होती। ही नाराजी माध्यमातून व्यक्त करून दाखवलेली आहे। हा विजय आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांचा आहे। ग्रामस्थांनी एकजूट करून ही विजयश्री आणलेली आहे।